तू कसा आला? आय मीन तुला का वाटतं यावंसं? ऍक्च्युली आजींनी स्वप्नात येऊन मला सांगितलं, अस्मिता तुझी वाट बघते, जा तिला भेटायला. म्हणून मी आलो. खरंच खरंच अभि अभि आपली भेट व्हावी म्हणून मी आजींना विनंती केली होती आणि अजय तुझ्या स्वप्नात आले. अस्मिता, बघ अस्मिता, आपण दोघं एकत्र यावं ही आजीची इच्छा होती. नाही, मी तुला फोर्स नाही करत आहे. अजिबात नाही. मला हे बघ माहिती आहे, दादांबद्दल जे काही झालं, मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, तुला समजू शकलो नाही, पण ते झालंय का म्हणजे अभि ते नाही. अभि तू जुन्या गोष्टी उकरून काढतोस. जे झालं ते झालं नाही. फक्त मला एवढंच माहिती की तू माझ्यासाठी एवढ्या लांब आलास, माझ्या समोर उभा आहेस. भूतकाळात कोण चुकलं, किती चुकलं, का चुकलं याचा विचार नाही करायचा मला. मला फक्त आत्ताचा विचार करायचा, आपला विचार करायचा. ही काय बोला काय काय नाही पकड अरे लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. पुन्हा आला बघ, घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.